स्वागतम. ब्लू टायगर फुलपाखराचा प्रवास, जीवनचक्राची 4 रूप. निसर्गाची जादू एका छोट्याशा पांढऱ्या ठिपक्यापासून सुरू होते. हरणदोडीच्या पानाच्या मागे लपलेलं हे आहे ब्लू टायगर फुलपाखराचं अंड. मोहरीच्या दाण्यापेक्षाही लहान, पण यामध्ये दडला एक नवा जीव. अवघ्या 3 ते 5 दिवसात या अंड्यातून बाहेर येते एक खादाडळी म्हणजेच सुरवंट. काळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या पट्ट्यांचं हे रूप जितकं आकर्षक आहे, तितकाच तिचा खाण्याचा वेगही प्रचंड आहे. हरणतोडीची पाने खाऊन ही अळी स्वतःला पुढील मोठ्या बदलासाठी तयार करते. पानात लटकलेला सुंदर कोश पूर्ण वाढ झाल्यावर ही अळी खाणं बंद करते आणि स्वतःभोवती एक अद्भुत कवच, ज्याला आपण कोश म्हणतो, हिरव्या आणि पिवळसर रंगाचा हुबेहूब निसर्गाने घडवलेला एखाद्या सोन्याच्या दागिन्यासारखा चमकतो. या शांततेत आत एक मोठा चमत्कार घडत असतो आणि अखेर तो क्षण येतो. कोशाचं कवच तोडून बाहेर पडतं एक अत्यंत देखणं निळ्या काळ्या पंखाचं ब्लू टायगर फुलपाखरू. काही तास पंख सुकल्यानंतर ही फुलपाखरू आपल्या पहिल्या उड्डाणासाठी सज्ज होतं. अंड्यापासून फुलपाखराचा हा प्रवास खरोखरच अचंबित करणारा आहे.